सो असे काही किस्से घडले का जिथे की तुमचे पैसेच मिळाले नाहीत? नाही, पैसे मिळाले नाही असं कधीच नाही होत. हा एक चांगला साईड आहे या इंडस्ट्रीचा. जर तुमचं काम क्लीन असेल, तुमचे रिलेशन लोकांसोबत चांगले असेल, बिकॉज आय ऑलरेडी वर्क इन इंडस्ट्री, मी खूप लोकांना ओळखत होतो. तर लोकांचा असा माइंडसेट झाला की मी शहराच्या थोडा आउटस्कर्टमध्ये राहिलो तरी चालेल, पण आय वॉन्ट टू स्टे इन माय ओन बंगलो अँड दॅट टू इन माय ओन बजेट. आणि पर्सनल ब्रँडचा फ्युचर आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आय एम एबल टू सी वेन टू पायवॉट. तर तेव्हा मला कळलं की आता पर्सनल ब्रँड याला फ्युचर राहणार आहे रादर दॅन अ कंपनी ब्रँड. कीप द रिस्पेक्ट विथ ऑल द बिल्डर्स जे पण चांगले प्रोडक्ट्स इथं घेऊन येतात. चांगले घेऊन पण येत नसेल, पण आय शूट द व्हिडिओ बिकॉज दॅट इज गुड फॉर माय विजिबिलिटी. बट मी जे सेल करतो वेन इट कम्स टू कन्सल्टिंग, आय एम व्हेरी चूझी. मला असेच प्रोडक्ट क्लायंट्सला द्यायचे की त्यांनी मला लक्षात ठेवलं पाहिजे की अरे हा बाबा, त्यांनी मला हा प्रोडक्ट दिला, नाव आय गॉट माय ड्रीम हाऊस, आणि खरंच क्वालिटी चांगली आहे, एव्हरीथिंग इज गुड अँड आय एम व्हेरी हॅपी. नमस्कार, भारी लोक या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भारी लोक आपल्या कर्तृत्वानं किंवा आपल्या स्किल्सनं भारी असतात. ज्यांनी आपलं आयुष्य भारी बनवलं ते इतरांचं आयुष्य भारी बनवायला सुद्धा मदत करू शकतात. आणि म्हणूनच अशी भारी व्यक्तिमत्व आपल्या पॉडकास्ट चॅनलवरती येत असतात, ज्यांच्या स्टोरीज, ज्यांचे स्किल्स, त्यांचं परिश्रम, ज्यांचा संघर्ष अनेक लोकांना उभं राहायला मदत करू शकतो. आणि म्हणूनच हा 8 तास. आजही आपल्या चॅनलवरती असंच एक भारी व्यक्तिमत्व आपण निमंत्रित केलेलं आहे, ज्यांनी एक आगळा वेगळा विचार केला आणि थोडंसं सुरुवातीपासूनच काही वेगळं बेस्ट सोल्युशन किंवा बेस्ट थिंगचा पाठपुरावा केला आणि स्वतःचं आयुष्य तर भारी बनवलंच, पण इतरांचं आयुष्य, इतरांचं राहणीमान भारी बनवण्यासाठी जे अथक प्रयत्नात आहेत ते म्हणजे निखिल मोहाळे. सो निखिल सरांचं आपण स्वागत करणार आहोत. रिअल इस्टेट म्हटलं की बरेचदा लोक कन्फ्युज्ड असतात, काय करावं, काय करू नये, काय केलं पाहिजे, अनेक गोष्टींना कन्फ्युजन्स आहेत. रिअल इस्टेट मधली लक्झरी म्हटलं तर नेमकं काय आणि कसं याबद्दल सुद्धा अनेक लोक संभ्रमावस्थेमध्ये असतात. पण मला वाटतं की आजचा हा इंटरव्ह्यू निश्चित तुम्हाला रिअल इस्टेट बद्दल खूप काही देऊन जाणार आहे. नवीन उद्योग अपॉर्च्युनिटी देऊन जाईल. कदाचित तुम्हाला नवीन आयडियाज सुद्धा या माध्यमातून मिळणार आहेत. आणि म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. तुमचे प्रश्न, कमेंट्स जरूर द्या, त्या माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुमच्या ओळखीच्या लोकांपर्यंत जरूर पुढे पाठवा. कमेंट्स करा, लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा जरूर करा. सो चला तर आपण स्वागत करूयात निखिल सरांचं. निखिल सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर. यस, धन्यवाद, तुम्ही आम्हाला बोलवलं या चॅनलवर. सर, तुमच्याबद्दल म्हणजे खूप सारं युट्यूबवरती तुमचे व्हिडिओज आहेत आणि खूप वेगळ्या पद्धतीने तुम्ही लोकांना मार्गदर्शन करत असता. रिअल इस्टेट म्हटलं की अनेक लोक कन्फ्युज्ड असतात, बट लोकांचं कन्फ्युजन दूर करून एक लक्झरी लाईफ देणं, त्यांना योग्य निवड करायला मदत करणं, अशा अनेक गोष्टी तुम्ही करताय. इव्हन अनेकांना एज्युकेट करण्याचं काम करताय. भारतातच काही तर भारताबाहेर असणाऱ्या लोकांना सुद्धा तुम्ही खूप मदत करता. तर त्या सर्व बाबी आज आपण जाणून घेणार आहोत. सो सुरुवातीला पुढे जाण्याआधी मी म्हणेन की तुमची ओळख सांगा, तुमचं बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड, ओळख, त्याचबरोबर तुमचं एज्युकेशन, आणि मग आता सध्या तुम्ही जे काही करताय त्याबद्दल, आणि मग आपण डिटेलमध्ये थोडंसं जाणून घेणार आहोत. माझं नाव निखिल मावळे सर. मी ऍक्च्युली सिव्हिल इंजिनियर आणि MBA ग्रॅज्युएट आहे. मी अमरावती या शहरातून येतो आहे. मी 2015 साली पुण्यामध्ये आलो होतो आणि 2016 ते 2018 या साली मी इथे MBA मार्केटिंग मध्ये केलं. बिकॉज इंजिनिअरिंग मी केलेलं, बट ॲज युज्युअल सर, जे इंजिनियर होतात ते इंजिनियर झाल्यानंतर त्यांचं ऍक्च्युअल करिअर निवडतात. तर माझ्यासोबत सेम बाब होती की मी इंजिनिअरिंग केलं आणि नंतर मला असं रिअलाइज झालं की मी इंजिनिअरिंग पेक्षा बिझनेस या क्षेत्रात खूप चांगला करू शकणार. दॅट्स वाय आय गॉट इन टू MBA इन मार्केटिंग. सो 2016-18 मी MBA केलं आणि 18च्याच स्टार्टला मी एका पुणेच्या प्रतिष्ठित रिअल इस्टेट डेव्हलपमेंट फर्म मध्ये जॉईन झालेलो, कोलते पाटील डेव्हलपर्स. तिथे मी 1.5 वर्ष जॉब केलेला आणि 1.5 वर्ष जॉब केल्यानंतर मला जे रिअलायझेशन झालं ते सर्वात मोठं रिअलायझेशन होतं की मी जॉब करू शकणार नाही. का बरं नाही, हे नाही की मला जमत नाहीये की मला आवडत नाहीये. सगळ्यात मोठा मला जो प्रश्नचिन्ह निर्माण झाला की मी एका व्यावसायिक कुटुंबातून येतो आणि मी जसा राहिलोय आणि माझी जशी लाईफस्टाईल होती, मी जर जॉब करत राहिलो तर ती मी कधीच मेंटेन करू शकणार नाही. आणि हा माझ्यासाठी खूप मोठा रिअलायझेशन होता. आणि मग आफ्टर 1.5 years आय क्विट माय जॉब
मी घरी गेलो. मी ऑलमोस्ट 6 महिने खाली बसलेलो, काहीच न करता मी खाली बसलेलो. फ्रस्ट्रेशन मध्ये होतो बिकॉज कोविड आलेला, हेल्थ कंडिशन पण थोडं झालेला. आणि मग माझे खूपशे मित्र इथे व्यवसाय करत होते अँड लॉट ऑफ देम वेर इन रिअल इस्टेट कन्सल्टिंग ओनली. तर मग माझ्या एका मित्रांनी, संकेत नाव होतं त्याचं, त्यांनी ही पुश्ड मी की तू हे केलं पाहिजे, यू गोट अ परफेक्ट पर्सनॅलिटी फॉर इट. आणि कोविडच्या फर्स्ट वेव्ह नंतर आय स्टार्टेड विथ दी रिअल इस्टेट कन्सल्टिंग. वा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखं. तसं अगदी जेव्हा कोविडच्या या सिच्युएशन्स होतात, फ्रस्ट्रेशन्स मध्ये घरी बसलेले होतात आणि मित्राकडून इन्स्पिरेशन मिळालं की येस मला ही बिझनेस करायचा आहे, अँड देन तुम्ही बिझनेस मध्ये उतरलात किंवा बिझनेस उभारलात. सो कोणत्या साली आणि काय नावाने तुम्ही कंपनी सुरू केली? सर हे 2020 मध्ये स्टार्ट केली, 1 जुलै 2020 मध्ये. म्हणजे लोकांचे बिझनेसेस बंद होत असताना तुमचं सुरू झालं? बिकॉज सर काही पर्यायच नव्हता. कारण मी खूपशा गोष्टी बघितल्या, अनालिसिस केलं. मला हे रिअलाइज झालं की तुम्ही जितकं जास्त अनालाइज करता कोणत्या गोष्टीला, तुम्ही पॅरालाइज होऊन जाता. अरे हे करू की ते करू, आता आय नीड टू टेक द डिसिजन. अँड इट वॉज द टाइम की मी डिसिजन घेतलाच पाहिजे. बिकॉज कोविडचा पहिला वेव्ह झाला होता आणि तो मला एकदम व्यवस्थित वेळ वाटला की तेव्हा मी स्वतःचा व्यवसाय स्टार्ट करायला पाहिजे, काही पण असो. आणि मला हे पण रिअलाइज झालं होतं की रिअल इस्टेट मार्केट बूमवर होतं, रेट ऑफ इंटरेस्ट कमी झाले होते बँकेचे. तर या खूपशा गोष्टींमुळे पीपल आर लुकिंग फॉर दॅट ऑपॉर्च्युनिटी आणि ते रिअल इस्टेटमध्ये तेव्हा नक्कीच होती. सो 1 जुलै 2020 साली मी हे स्टार्ट केलं. मी कंपनीचं नाव प्रॉपर्टी ड्रोन रिअल्टी या नावाने स्टार्ट केलं. अँड खूप अनयुज्युअल नाव वाटतं, बट तेच नाव आमची आयडेंटिटी झाली. बिकॉज लोकांना जेव्हा तुम्ही काहीतरी अनयुज्युअल नाव ठेवता तेव्हा लोकांना खूप जास्त लक्षात राहतं. तर खूपशा अशा कंपनीज ऑलरेडी रिअल इस्टेट कन्सल्टिंग मध्ये होत्या ज्यांचे नावं थोडेसे वेगळे होते. सो दॅट्स व्हाय आय थॉट की काहीतरी वेगळं आपल्याला नाव त्याचं ठेवायचं. सो दॅट्स व्हाय आय स्टार्टेड. जॉब सुरुवात सोडून जेव्हा बिझनेस करायचा निर्णय घेतो, ही खूप मोठी फेज असते आणि तसं काही लोकांसाठी हे सोपंही नसतं, बट तुमच्यासाठी ते सोपं झालं. सो बिझनेस करत असताना, म्हणजे आता हा प्रॉपर्टी ड्रोन रियालिटीचा बिझनेस, नेमका कन्सेप्ट काय होता, आयडिया काय होती आणि तुम्ही कशा पद्धतीनं आणि कसा निर्णय घेतलात, कशा पद्धतीने या बिझनेसमध्ये उतरलात याबद्दल, बिकॉज सुरुवात खूप महत्वाची असते. येस. सो बेसिकली तुम्हाला जसं सांगितलं, माझा मित्र त्यांनी मला खूप मदत केली. त्यांनी मला म्हटलं की तू नक्की हे करू शकशील, कारण तू 1.5 वर्ष यामध्ये दिलंय, ज्यामध्ये मी CRM मध्ये काम करून होतो, सेल्समध्ये काम करून होतो. तर मला इन अँड आउट डेव्हलपर गटचा माहित होतं, पण मला चॅनल पार्टनर ही जी इंडस्ट्री आहे त्यामधला थोडासा साईड माहित नव्हता. म्हणजे दॅट इज ऑलमोस्ट 20 to 30% ऑफ द साईड. कारण मला डेव्हलपरकडे कसं क्लायंटला अटेंड करावं, डेव्हलपरकडे कसं कस्टमर रिलेशनशिप मॅनेज करावं ते मला माहिती होतं. पण त्याचसोबत चॅनल पार्टनर मधला हार्डली 20 to 30% नॉलेज तेच माझ्याजवळ कमी होतं. तर मी जेव्हा स्टार्ट केलं, मला माझा आयडिओलॉजी खूप क्लिअर होता की मला लक्झरीची लहानपणीपासून खूप आवड होती. म्हणजे मेनली म्हणजे कसं ब्रँड्सची. सो लहानपणी मी इच अँड एव्हरी ब्रँडचे लोगोज खूप बघायचो. काही वेगवेगळे कंपनी सर्च करायचो गुगलवर, ही कंपनी काय करते, ती कंपनी काय करते. लक्झरी ब्रँड्सचे खूपशे परफ्युमचं कलेक्शन बनवायचो, खूपशे कपडे मी घ्यायचो आणि आय वॉज ऑलवेज फॉन्ड ऑफ लक्झरी. तर मी हे पहिलेच डिसाईड केलं होतं की मी जेव्हा पण रिअल इस्टेट कन्सल्टिंग मध्ये किंवा कोणत्याही फील्डमध्ये जाणार, आय विल डू समथिंग विच इज रिलेटेड टू लक्झरी किंवा समथिंग रिलेटेड टू ब्रँड. सो दॅट्स वाय मी हा विचार केला की मी यामध्ये लक्झरी ही सेगमेंट नक्कीच मी पुढे जाऊन आपलं एक्सप्लोर करणार आहे. बिकॉज ऍट द स्टार्ट तुम्हाला लक्झरी क्लायंट भेटणं किंवा लक्झरी क्लायंट अटेंड करणं इज अ डिफिकल्ट टास्क, बट माय आयडिओलॉजी वॉज प्रिटी क्लिअर. आणि सेकंड, मला हे रिअलायझेशन होतं की माझी जी क्वालिटी आहे सगळ्यात वेगळी, आय एम व्हेरी गुड विथ पायवॉटिंग. म्हणजे जर माझं कोणती एक गोष्ट चालली नाही तर मी दुसरा रस्ता शोधून काढतो. सो मला कुठेतरी, आणि मला एक विजन असतं की या पर्टिक्युलर फील्डमध्ये ही गोष्ट होणार आहे. सो मला हे रिअलायझेशन होतं की कॉन्टेंट क्रिएशन इज द फ्युचर. ते 2020 मध्ये जेव्हा कोणीच नाही, हार्डली 3 ते 4 म्हणजे जे रिअल इस्टेट ब्रोकर होते ते कॉन्टेंट बनवत होते, तेव्हाच मला कळलं की दिस इज द फ्युचर. कारण की कोविड आलेला आणि नो बडी वॉज मेकिंग द कॉन्टेंट. तर बट तेव्हा माझं बजेट नव्हतं, तेव्हा मी चालू करू शकत नव्हतो. सो फॉर अ इयर, म्हणजे ऑलमोस्ट जेव्हापासून मी माझा बिझनेस स्टार्ट केला, फॉर ऑलमोस्ट 8 to 10 months मी काहीच कॉन्टेंट बनवू शकलो नाही. हा, कारण आय डिडंट हॅड द बजेट. तर पहिले फर्स्ट 2 weeks मध्ये माझी डील झाली जसंच मी स्टार्ट केलं.
त्याच्यानंतर फॉर 2 to 3 months माझी डील नव्हती. देन अगेन सेकंड वेव्ह ऑफ कोविड हिट. ऑलमोस्ट 7 to 8 months मध्ये मी हार्डली एबल टू क्लोज 2 deals. आणि इट वॉज अ टफ टाइम, कारण की क्लायंट मार्केटमध्ये नाही. मी स्टार्ट पण अशा वेळी केलंय की तेव्हा सगळे लोक घरी बसले आहेत, फक्त झूम कॉल करत आहे. मग झूम कॉलवर पण जर कोणी डिसिजन पण घेतला प्रॉपर्टी घ्यायचा तर अग्रीमेंट होऊ शकत नाही. पैसे तर कुठूनच येणार नव्हते. पण जेव्हा सेकंड वेव्ह ऑफ कोविड आली तेव्हा मला रिअलाइज झालं की यार असं तर चालणार नाही. आपण पोर्टल्स घेऊन राहिलो विकत, तिथे पैसे देत आहे, पण तिथले क्लायंट म्हणतात की आम्ही 5 महिने पुढच्या येऊ शकत नाही, पुढच्या 1 वर्ष येऊ शकत नाही, जे पण करायचं आहे झूम कॉलवर करायचं आहे. तर आय नीड टू क्रिएट माय ओन सोर्स ऑफ लीड जनरेशन. तर तेव्हा मला रिअलाइज झालं की आय नीड टू स्टार्ट विथ दी कॉन्टेंट क्रिएशन. तर बाय मंथ ऑफ मे जेव्हा सेकंड वेव्ह ऑफ कोविड एकदम पिकवर होता तेव्हा मी एक हार्डली 300 रुपीजचा एक ट्रायपॉड बोलवला, माझा कॅमेरा आणि एक माईक 300 to 400 रुपीजचा, आणि माझा एक रूममेट होता, त्याचा टेलिव्हिजन होता एक मोठा. त्या टेलिव्हिजनवर मी कॅनवामध्ये प्रेझेंटेशन बनवायचो आणि तो तिथे टाकायचो आणि मग तसा व्हिडिओ बनवायचो. सो दिस इज हाऊ आय स्टार्टेड. ऑलमोस्ट फर्स्ट 20 to 25 व्हिडिओज मी तशाच तऱ्हेने बनवले. मग थोडा मला व्ह्युअरशिप यायला लागली. मग थोडंसं कोविडचं हे कमी झालं. त्याच्यानंतर मी प्रोफेशनल व्हिडिओ थोडे बनवायला लागलो. अँड दॅट्स हाऊ द होल जर्नी स्टार्टेड. सुपर्ब, खरंच खूप सुंदर. यातनं खूप साऱ्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत. म्हणतात ना, बाळाची पाय पाळण्यात दिसतात. अगदी तसंच तुम्ही जो लक्झरी ब्रँड हा जो काही कुठेतरी एक छंद होता आणि त्याच गोष्टी म्हणजे स्वतःचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कुठेतरी तुम्ही व्हिज्युअलाइज करत होता आणि त्याच पद्धतीनं पुढे तुम्ही तो प्रवास करत राहिलात, प्रयास करत राहिलात आणि त्याच्यातून तुम्हाला काही बिझनेस क्लिक झाला. म्हणजे खूप सुंदर. टी हार्वेकर म्हणतात की हाऊ यू डू एनिथिंग, हाऊ यू डू एव्हरीथिंग. तुम्ही एखादी गोष्ट जशी करताना सर्व गोष्टी तशाच करतात, म्हणजे तुमचा एक पॅटर्न क्रिएट होतो. सो तुमचाही लक्झरीला घेऊन एक छान पॅटर्न क्रिएट झाला की ज्याच्यामुळे आज एक उत्कृष्ट उद्योजक घडू शकला किंवा ज्याच्यामुळे एक लक्झरी ब्रँड, लक्झरी प्रोव्हाइड करणारा एक उत्कृष्ट बिझनेस तुम्ही उभा करू शकलात. अतिशय सुंदर. सो हा जो काही प्रॉपर्टी ड्रोन रिअल इस्टेटवरती जो काही तुम्ही बिझनेस उभा केलात, इव्हन कॉन्टेंट जसं सुरुवातीला सांगितलं की, आणि ऑफकोर्स मला वाटतं की बिझनेस सुरू करणाऱ्या प्रत्येकाला सुरुवातीला अडथळे असतातच, अडचणी हे असतातच, आणि त्या अडचणींवरती तुम्ही केलेली मात म्हणजे तुमचं सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएशन. बिलकुल. सो सोशल मीडिया कॉन्टेंट क्रिएशन मध्ये कोणत्या प्रकारचा कॉन्टेंट तुम्ही देत राहिलात आणि त्याचा तुम्हाला नेमका या बिझनेसला काय फायदा झाला, कसा फायदा झाला? बिलकुल सर. सो बेसिकली सर, जेव्हा मी प्रॉपर्टी ड्रोन रिअल्टी ही या चॅनलनी मी सर्वात आधी सुरुवात केली आणि त्यावर मी इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंट जास्त टाकलं. ऍट द स्टार्ट अराउंड 20 to 25 व्हिडिओज मी इन्फॉर्मेटिव्ह टाकले, जिथे मी क्लायंटला एज्युकेशन देत होतो, जिथे क्लायंटला मी समजवत होतो व्हॉट इज कार्पेट, व्हॉट इज सेलेबल, या सगळ्या गोष्टींचं मी प्रॉपर व्हिडिओज तेव्हा बनवलेले आणि ते टाकलेले. पण मग मला रिअलायझेशन हे झालं की पीपल दोज आर इन NRIs, दोज आर आउट ऑफ स्टेट, ह्या लोकांना पॉसिबल नाहीये कोविडच्या काळात इथे येणं आणि प्रॉपर्टी बघणं. बरोबर. ओके, एव्हरीवन वॉज व्हेरी मच स्केर्ड. आणि तेव्हा मला रिअलायझेशन झालं, बिंग अ रिअल्टर, मला तर आय नीड टू व्हिजिट एव्हरी टाइम टू अ प्रॉपर्टी. ठीक आहे, तर मी यांना एक प्रॉपर वॉक थ्रू देऊ शकतो प्रॉपर्टीचा. ओके. मी त्यांना लोकेशनचा एक प्रॉपर एक रिव्ह्यू देऊ शकतो, जेणेकरून जो स्टेटच्या बाहेरचा व्यक्ती आहे किंवा शहराच्या बाहेरचा व्यक्ती आहे जो पुणेला शिफ्ट करू इच्छितो, पुणेला इन्व्हेस्ट करू इच्छितो, त्याला लोकेशन बद्दल माहित पडेल, त्याला प्रॉपर्टी बद्दल माहित पडेल. आणि फक्त प्रॉपर्टी बद्दल हेच माहित नाही पडणार की फ्लॅट आतमध्ये येऊन कसा दिसतोय, त्याला सगळं काही माहित पडणार. वेदर त्या प्रॉपर्टीवर लिटिगेशन आहे की नाही, त्या प्रॉपर्टीवर जॉईंट व्हेंचर आहे की नाही, प्रॉपर्टीचं एलिव्हेशन कसं राहणार आहे. मी ड्रोन शॉट्स टाकायचो, जेणेकरून त्यांना लोकेशन कळणार, त्यांना कन्स्ट्रक्शन स्टेटस कळणार आणि त्याचसोबत डायमेन्शन सहित पूर्ण प्रॉपर्टीचा वॉक थ्रू. सो त्यांना एक सेल्स पर्सन ज्या सगळ्या डिटेल्स त्यांच्या प्रॉपर्टीत गेल्यानंतर देतो, ते घरी बसल्या ते त्यांच्या टीव्ही, त्यांच्या मोबाईल किंवा त्यांच्या लॅपटॉपवर बघू शकतात. सो हे कशाच्या माध्यमातून, म्हणजे व्हीआरच्या माध्यमातून किंवा कशा पद्धतीने हे त्यांना? आय पुट अ सिम्पल व्हिडिओग्राफी जी मी युट्यूबला टाकलेली. सो आय क्रिएटेड अ प्रोसेस की मी सगळ्यात पहिले माझं इंट्रोडक्शन देणार, then I'll tell the project details of particular property की मी कोणत्या प्रोजेक्टचा रिव्ह्यू करणार आहे. त्याच्यानंतर त्याचं करंट कन्स्ट्रक्शन स्टेटस, त्याचा प्रोग्रेस, त्याचे ड्रोन शॉट्स. लोकांना खूप मी जे सायकोलॉजी समजलो की लोकांना माहीत करायचं की त्यांच्या बाल्कनीमधून कसा व्ह्यू येतो.
पर्टिक्युलर फ्लोअरवरून कसा व्ह्यू येतो, त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टचं किती कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, जे सहसा बिल्डर सांगत नाही. बिल्डर काय करायचं तेव्हा की म्हणजे इव्हन तो कोविड होता तरी एव्हरीवन वॉज लाईक पुशिंग की नाही तुम्ही साईटला या, नाही तुम्ही आता टोकन करून द्या, म्हणजे झूम कॉल झाला नाही तुम्ही आता टोकन करून द्या. पण आता क्लायंट कसा विश्वास ठेवणार, त्यांनी ना त्याचं कन्स्ट्रक्शन बघितलं, ना त्याला कोणी ड्रोन शॉट्स दिले, ना त्याला कोणी प्रॉपर प्रोजेक्ट डिटेल्स दिले. आणि कधी कधी काय होतं ना की सेल्स पर्सन पण काही डिटेल्स मिस करून जातो जे क्लायंटच्या लक्षात नाही राहत. आणि कुठे कुठे या पण गोष्टी मिस करून जातो की कधी कधी विकायच्या याच्यात की हा इथनं तुम्हाला ओपन व्ह्यू येणार, इव्हन तो तिथनं ओपन व्ह्यू येणार आहे की नाही त्याची काहीच गॅरंटी नाही त्यांच्या बाल्कनीमधून. तर त्यामुळे त्या ड्रोन शॉट्समुळे खूपशा गोष्टी त्यांना कळायचं की इथनं हिल व्ह्यू येणार आहे, इथनं त्यांना ओपन व्ह्यू राहणार, इथनं गार्डन व्ह्यू राहणार. तर या सगळ्या गोष्टी तर मी सोबत केल्याच. आणि त्याचसोबत रेरा, आता लोकांना अवेअरनेस नव्हती, रेरावर सगळे तुमचे प्रॉपर्टीचे डिटेल्स दिसतात, त्याला लिटिगेशन आहे का दिसतं, प्रॉपर्टीत कोण ओनर आहे, जॉईंट व्हेंचर आहे का. तर मी सगळ्या डिटेल्स त्यांना इझिली माझ्या व्हिडिओमध्ये देऊन द्यायचो. सो हा, तर एकदा कोणी 10 to 15 मिनिटचा माझा व्हिडिओ बघितला त्याला ऑलमोस्ट 80 to 90% त्या प्रोडक्टचे सगळ्या डिटेल्स काढून जायचे. खूपच अप्रतिम ही आयडिया. म्हणजे जसं आपण एखादं पाहतो की कार लॉन्च झाली की अनेक इव्हन मोबाईल लॉन्च झाला तर त्या मोबाईलचं स्पेसिफिकेशन्स आणि म्हणजे कम्प्लीट डिटेल्स परफॉर्मन्स पासून सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने दिल्या जातात, अगदी तसंच तुम्ही प्रॉपर्टीचा परफॉर्मन्स युट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पाठवलात. अप्रतिम आयडिया. मला वाटतं की बघा किती सुंदर आयडिया आहे. एक आयडिया माणसाचं आयुष्य बदलू शकते. मी नेहमी म्हणत असतो की तुमच्या डोक्यात आज आत्ता असणारी आयडिया ना जर का इम्प्लिमेंट केलीत तर कदाचित उद्याच्या अंबानी तुम्ही असू शकता. म्हणजे तेवढी पॉवर, तेवढे लाखो करोडो रुपये आज त्या आयडियांमध्ये लपलेले आहेत, फक्त तिला इम्प्लिमेंट करायची गरज आहे. सर खूपच भन्नाट आणि खूपच सुंदर असं वाटलं हे तुमचं इनोव्हेशन. आणि या माध्यमातून मग तुम्ही लोकांपर्यंत, मग ते NRI असो, आउट ऑफ स्टेटचे असो, तर प्रत्येकाला तुम्ही व्हॅल्यू एडिशनचं काम केलं, त्या प्रोजेक्ट बद्दल तुम्ही माहिती द्यायला सुरुवात केली. खूपच सुंदर. त्यानंतरचा तुमचा प्रोग्रेस कसा होता? म्हणजे तुम्ही हे चालू केलं त्यावेळेला तुम्हाला काही रिप्लाय आले, कमेंट आले, किंवा काही अडथळे आले, अडचणी आल्या, किंवा काही डील्स तुमच्या सोबत झाल्या, मग त्यात नेमकं काय झालं ते थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. सो बेसिकली हा खूप एक्सपेन्सिव्ह अफेअर होता ऍट द स्टार्ट जेव्हा तुम्ही व्हिडिओज बनवता. कारण की तेव्हा व्हिडिओग्राफर जास्त चार्ज करायचे, बिकॉज यामध्ये जास्त व्हिडिओग्राफर नव्हते. तर कोणाला पण आपण सांगितलं तर तो सांगायचा पर व्हिडिओ 10,000, 15,000, 20,000, विच इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आता हाच व्हिडिओ हार्डली 3,000 to 4,000 मध्ये होऊन जातो. पण तेव्हा लोकांना माहितच नव्हतं व्हिडिओ बनवायचा कसा आहे. तर मी जर काही पण त्यांना सांगितलं तर त्यांचं ते एकदम व्हिडिओग्राफर बजेट सांगायचे 15,000, 20,000, आणि तेव्हा माझा बजेट नसायचा. तर खूपशा वेळी असं झालं की मला आर्थिक अडथळे आलेत की मी व्हिडिओ बनवून राहिलो पण आपल्याला तेवढा इन्कम नाही आहे. ठीक आहे, व्हिडिओ टाकत आहे, लोकांना आवडत आहे, लोक कमेंट करत आहे, पण मला इन्क्वायरीज खूप कमी तेव्हा, बिकॉज कोविड पण चालू होता, माझं चॅनल इतकं बूम नव्हतं झालेलं आणि कॉन्टेंट त्याच्यामुळे इरेग्युलर झालेला. कारण की मीच एकटा क्लायंट अटेंड करायचो, मीच कॉन्टेंट बनवायचो, मीच कॉन्टेंट लिहायचो, सगळं काही माझ्याच जवळ होतं. तर ऑलमोस्ट फॉर फर्स्ट 10 months मला एकही इन्क्वायरी आलेली नाही. इट वॉज जस्ट किती व्हिडिओज तोपर्यंत अपलोड केले? मी अराउंड 40 to 50 व्हिडिओज अपलोड केले होते इन 10 months, बट देयर वॉज नो इन्क्वायरी. सो बट इट वॉज माय पॅशन की नाही मला बनवायचं आहे. आय एम स्टार्टेड लाइकिंग कॉन्टेंट क्रिएशन आणि म्हटलं नाही मला माहिती आहे एक दिवशी होणार. देन आफ्टर 10 months म्हणजे त्यामुळेच इरेग्युलर माझा कॉन्टेंट झालेला. मी रेग्युलरली टाकत नव्हतो बिकॉज फंड नव्हता. मग मला स्वतःच्याच कॅमेरानी बनवून मला स्वतःच एडिट करावं लागायचे मधामधात व्हिडिओ, आणि देन आय यूज टू पोस्ट इट. तर मग आफ्टर 10 months आय हॅड 6 deals विदिन अ मंथ, एका महिन्यातच. एकाच महिन्यात. मग आणि त्यानंतर माझा चॅनल बूम झाला. बट मला हे रिअलायझेशन झालं की ठीक आहे आता आपलं चॅनल तर चालू आहे, बट अफोर्डेबल इज नॉट समथिंग दॅट आय रिअली इन्क्लाइन टुवर्ड्स. ठीक आहे, म्हणजे असं नाही आहे सगळ्यांना घरं बघायची असतं, पण जसं मी तुम्हाला सांगितलं की माझा पर्पजच यामध्ये यायचा होता की हा मला आता लक्झरीमध्ये जायचं आहे. सो ऑलरेडी मी 1.5 वर्ष जॉब केलेला, ऑलमोस्ट 1 ते 1.5 वर्ष मी ऑलमोस्ट या पूर्ण फील्डमध्ये काम केलेलं, आणि मला ती एक रिअलायझेशन झालं होतं की नाही यार आपण आता थोडीशी फील्ड चेंज करावी, आपण सेगमेंट चेंज करावं, मोर दॅन फील्ड सेगमेंट चेंज करावं, बिकॉज अफोर्डेबल मध्ये खूप लोक आहे. बरोबर. आणि खूप लोक काय करतात की आता मी जसा कॉन्टेंट बनवतो तसे कॉन्टेंट बनवणारे पण खूप लोक तेव्हा आलेले आहेत. पण मला एक रिअलायझेशन झालं की एव्हरी वन इज इंटरेस्टेड इन कॉपी अँड पेस्टिंग.
इनोव्हेट कोणालाच करायचं नाही. दॅट्स व्हेन आय रिअलाइज की 2 ते 3 गोष्टी मी खूपशा माझ्या पार्टनर सोबत किंवा माझे जे काउंटर पार्ट्स आहे जे कॉन्टेंट क्रिएशन मध्ये चांगलं करत होते त्यांच्यासोबत डिस्कस केल्यावर मला असं रिअलाइज झालं की वेन एव्हर यू आर सेलिंग समथिंग, एक पर्सनल ब्रँड खूप महत्वाचा आहे. जसं की सर डॉक्टर विष्णू माने इज अ पर्सनल ब्रँड. तर माझा प्रॉपर्टी ड्रोन नाव तर झालं होतं, पण निखिल मावळे हे नावाचा पर्सनल ब्रँड नाही झाला होता. आणि पर्सनल ब्रँडचा फ्युचर आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आय एम एबल टू सी वेन टू पायवॉट. तर तेव्हा मला कळलं की आता पर्सनल ब्रँड याला फ्युचर राहणार आहे रादर दॅन अ कंपनी ब्रँड. सो दॅट्स वाय आय स्टार्टेड विथ माय ओन नेम चॅनल विथ माय ओन नेम. आणि त्यामध्ये मी डिसाईड केलं होतं लक्झरी प्रॉपर्टीज टाकायच्या. आणि देर इज अ रिझन फॉर इट. सो बेसिकली मी काय ऑब्झर्व केलं होतं रिअल इस्टेटमध्ये की डेव्हलपर त्यांचे 2 वेगवेगळे सेगमेंट बनवतात त्यांच्या स्वतःच्या प्रोडक्ट्समध्ये, ज्यामध्ये एक अफोर्डेबल किंवा प्रीमियम बनवत आहे आणि सेकंड वन इज लक्झरी. आणि त्यांचे नावं वेगवेगळे देत आहे. कोणी जसा ल्युक्स देतो आहे, त्यांच्या लक्झरी प्रोडक्टला ल्युक्स नाव देत आहे. जसं कोलते पाटील आहे त्यांचा 24K हा लक्झरी सेगमेंट आहे. सो लोक बायफर्केशन करायला लागले होते आता की आपल्या डेव्हलपर म्हणजे 2 सेगमेंटेशन त्यांनी करून टाकले होते. अँड दॅट्स वेन आय रिअलाइज की दिस इज द राईट टाइम की मी लक्झरी करायला पाहिजे, बिकॉज आता सेगमेंटेशन होतं डेव्हलपर्समध्ये पण. आणि दॅट्स वाय आय डिसाइडेड की मी आता याच्यावर सगळे लक्झरी प्रॉपर्टीज टाकणार आहे. आणि फक्त टाकणार नाही, आय विल गिव्ह देम अ फील की कशी प्रॉपर्टी दिसते. बिकॉज आणि कोविडमध्ये लोक तसे पण येऊ शकत नव्हते. सो दे वॉन्ट टू सी एव्हरीथिंग. बट अँड आय हॅव क्रिएटेड दॅट प्लॅटफॉर्म की जिथे लोक आपल्या घरी बसून सगळ्या प्रॉपर्टी एकदम सुंदरपणे बघू शकणार. मी प्रेझेंटेशन पण तशीच क्रिएट केलं, आम्ही एडिटिंग पण तशीच केली. वी हॅव वन ऑफ द फाइनेस्ट क्वालिटी ऑफ कॅमेराज, लेन्सेस, ड्रोन्स, एव्हरीथिंग, इव्हन एडिटिंग सॉफ्टवेअर, टूल्स सगळं आम्ही स्वतःचं इन हाऊस केलं. बिकॉज आय वॉन्ट अ कंट्रोल ओव्हर दी क्वालिटी अँड दी क्रिएटिव्हिटी. सुंदर. आणि ज्या गोष्टी आधी अफोर्डेबल नव्हत्या इथे तुम्ही स्वतःच्या बिझनेसवरती इन्व्हेस्टमेंट केल्या. सो मला वाटतं की ऑडियन्सच्या दृष्टीने जो कोणी नवीन उद्योजक बनू इच्छितो त्या दृष्टीने इथे खूप महत्वाचा भाग तुम्ही सांगितलेला आहे की आज अनेक मराठी तरुण बिझनेसमध्ये येतात, बिझनेस सुरू करतात आणि बिझनेस आल्यानंतर ते स्वतःच्या लक्झरीवरती खर्च करतात रादर दॅन कंपनीच्या लक्झरीवरती. सो तुम्ही पहिल्यांदा म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या पेनफुल होत्या, व्हिडिओ बनवणं हे पेन होता, तो पेन काढून टाकण्यासाठी आणि लक्झरी देण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही स्वतःच्या बिझनेसला लक्झरी गोष्टी घेतल्या आणि तिथून मला वाटतं की कदाचित तुमच्या बिझनेसला ताकद मिळाली असेल. बिलकुल. जसं तुम्ही म्हणतात की आय लाईक युअर ऑब्झर्वेशन्स, कारण ऍज अ इंजिनियर, ऍज अ MBA पर्सन तुमचे ऑब्झर्वेशन्स खूप छान आहेत. कारण ज्या पद्धतीनं मारुतीनं नेक्सा बनवलं म्हणजे आज अनेक ब्रँड सेगमेंटेशन करतात. सो रिअल इस्टेट मधलं सेगमेंटेशन तुम्ही खूप लवकर पकडलं आणि अगदी त्याला कॅच करून अप्रतिम. म्हणजे म्हणतात ना की उद्योजकाकडे फक्त पैसे असून चालत नाही. बिलकुल. तर पैशांसोबत विजन असावी लागते आणि मला वाटतं की ती तुमच्याकडे खूप उत्कृष्ट विजन आहे. सो ज्याला कोणाला उद्योजक बनायचं आहे ना, खरं तर ती विजन सुद्धा आपल्याकडे आणणं गरजेचं आहे, असणं गरजेचं आहे. तुम्हाला हे पॉइंट कसे वाटतात कमेंटमध्ये जरूर कळवा. येस सर, पुढे जाऊयात. आता इथेपर्यंतचा प्रवास, जेव्हा तुम्हाला पहिले 6 क्लायंट मिळाले त्यांच्याबरोबरचे डील्स काय होते, कशा पद्धतीने त्या डील्स झाल्या आणि मग नेमका ब्रेक काय मिळाला आणि पुढे अजून तुम्ही कसे डेव्हलप केलं हे जाणून घ्यायला आवडेल. ओके. सो बेसिकली जेव्हा त्या 6 डील झाल्या मला एक रिअलायझेशन झालं की या एकाच प्रोडक्टवर माझ्या डील झाल्या. ओके. बिकॉज त्या प्रोडक्टचे व्हिडिओजच नव्हते आणि मला असं रिअलाइज झालं की लक्झरीमध्ये मी जातो तर आहे पण लक्झरी प्रोडक्ट्सनी कोणी शूट केले नाही आणि त्यांना त्या स्टाईलने दाखवलं नाही आहे किंवा त्यांना जे त्यांची रिअल व्हॅल्यू आहे, रिअल USP आहे ते कोणीच दाखवलं नाही आहे. म्हणजे एकदम टिपिकल ब्रोकर सारखे व्हिडिओज बनवलेले होते खूपशा प्रॉपर्टीजचे की हातात कॅमेरा घेऊन चालले गेले आतमध्ये आणि काहीतरी सांगत आहे. क्वालिटी कुठेच नव्हती. सपोज इफ आय वॉन्ट टू अटेंड अ 5 crore rupees ऑफ क्लायंट, मला असं म्हणायचं की त्यांना तो प्रोफेशनल ॲटमॉस्फिअर माझ्या कॉन्टेंटमध्ये दिसला पाहिजे की त्यांनी म्हटलं पाहिजे येस दिस इज व्हॉट आय वॉन्ट. मला सगळं कळलं याच्या व्हिडिओमधून अँड दिस इज द गाय ज्याला मला टच बेस करायचं आहे. सो मी त्या क्वालिटीचा कॉन्टेंट बनवायला सुरुवात केली. ईच अँड एव्हरी डिटेल्स आय यूज टू पुट इन द व्हिडिओ. खूपशा टाइमला डेव्हलपरकडनं रेजिस्टन्स आलं की अरे यार सगळे इन्फॉर्मेशन तुझ्या व्हिडिओमध्ये चालली आहे तर लोक येणार नाही, लोक बघणार नाही. पण म्हटलं माय विजन वॉज व्हेरी क्लिअर की तुम्हाला म्हणजे पूर्ण अधुरी इन्फॉर्मेशन किंवा
काही पण इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन देऊन कशाला लोकांना बोलवायचं आहे. खूपशे लोक बोलले की क्युरिओसिटी राहत नाही. एव्हरीथिंग इज करेक्ट. मी त्यांच्या सगळ्या गोष्टींना अग्री करत होतो. बट मला ऍट द सेम टाइम हे कळलं की लोकांचा वेळ वाचतो इथे, आणि ज्यांना जेन्युइनली तुमचा प्रोडक्ट आवडलाय तेच लोक तुमच्यापर्यंत येतील, ज्यांनी तुमचा पण वेळ वाचणार, माझा पण वेळ वाचणार ऑब्व्हियसली. आणि ज्यांना हाईड अँड सीक म्हणजे जे डेव्हलपर्स आहेत त्यांना काय हाईड करायचं आहे तर डेफिनेटली ते पुढे येणारच नाहीयेत, आणि ते नाही आले तर तसंच इनडायरेक्टली त्यांनाही त्याचा फटका बसणारच. आणि जो जेन्युन आहे तो म्हणजे की काय घ्यायचं ते घे बाबा, काय तुला दाखवायचं ते दाखव. करेक्ट. सो इट्स ग्रेट. तर सर्वात मोठा फायदा माझ्यामुळे जो झाला इंडस्ट्रीमध्ये, मी जे क्लायंट्स आणले ते खूप क्लीन आणि क्लिअर क्लायंट्स होते. त्यांचं एकदम विजन क्लिअर होता. मी घेऊन जायचो, आय यूज टू शो देम जसं जसं त्यांचं रिक्वायरमेंट आहे तशा हिशोबाने 6 to 7 प्रॉपर्टी, कोणाला 7 to 8 प्रॉपर्टी, आणि लोक घेऊन घ्यायचे. म्हणजे देर वॉज नो वेस्टेज ऑफ टाइम ऑर स्पेस. म्हणजे एकदमच खूपच क्लीन आम्ही बिझनेस केला ऑलमोस्ट फॉर 2 to 3 years, आणि इट वॉज वंडरफुल. आणि सगळ्यात मोठं मी जे माझ्या याच्यात चेंजेस केले की आम्ही कंटिन्युअसली आमचे कॅमेराज, आमच्या लेन्सेस किंवा आमच्या कॉन्टेंटमध्ये चेंज आणत गेलो की बाबा असं लोकांना बघायचं आहे. आणि जेव्हा पण क्लायंट आम्हाला फीडबॅक देत होते तर आम्ही फीडबॅक घ्यायचो, आणि मग फीडबॅक जो आम्हाला असं वाटलं की हा बाबा हे या फीडबॅकवर जास्त काम करायचं आहे, की या गोष्टीला आपल्याला जास्त लोकांना दाखवायचं आहे, मग त्या फीडबॅकवर काम करून आम्ही व्हिडिओमध्ये पण चेंजेस करायचो. सुंदर. फीडबॅक असणं खूप गरजेचं आहे. फीडबॅक हा तुमच्यासाठी बिझनेसच्या ग्रोथसाठी खूप महत्वाचा राहतो. बिलकुल. सुंदर. म्हणजे तुमचं इथे MBA मार्केटिंग जे आहे ना तेही कुठेतरी ते तुम्ही यूज करताना जाणवलं, आणि खूप छान पद्धतीने एक वेगळा सेगमेंट, वेगळा अप्रोच, वेगळा ती उंची देण्याचं काम तुम्ही या बिझनेसमध्ये केलं. सो ज्या क्लायंट तुम्हाला भेटायला आले, जसं की 6 क्लायंट आले किंवा काही जणांचे फोन आले असतील ज्याला आपण कॉल म्हणजे कोल्ड लीड, हॉट लीड्स आपण म्हणू. सो त्यातला कन्व्हर्जन रेशो म्हणजे तुम्ही आधीच खूप सारी व्हॅल्यू दिलेली होती. 10 लोक जर का तुम्हाला कॉल करतायत तर त्याच्यातून सर्वसाधारण तुमच्याकडं बिझनेस डील करणारे लोकांची पर्सेंटेज काय असायची किंवा काय असते? सर तेव्हा तर खूप चांगला कन्व्हर्जन रेशो होता, बिकॉज तेव्हा हार्डली देर वर 3 to 4 प्लेयर्स ऑन युट्यूब, आणि व्हॅल्यू कॉन्टेंट देणारा हार्डली 1 ते 2 लोक होते. बरोबर. सो आय हॅव गिव्ह द व्हॅल्यू, कोणीच नव्हतं. आणि असे मी आय यूज टू पुट सम प्रॉपर्टीज, ज्या विलासच्या प्रॉपर्टी होत्या खूप दूर दूर होत्या आउटस्कर्टमध्ये, जिथे लोकांना जायचं खूप आळस यायचं, और असं वाटायचं की का जाऊन आणि ही प्रॉपर्टी मी शूट करावी, इतकी मेहनत का बरं घ्यावी. सो कसं आहे, ब्रोकर हा एक हायपर लोकल मार्केटमध्ये काम करतो. त्यांचं डोकं कसं चालतं की मी ज्या लोकेशनवर बसलोय त्याच्या 5 किलोमीटर रेडियसच्या बाहेर मला जायचं नाही, मला तिथेच काम करायचं. माझा माइंडसेट तो नव्हता. मला असं म्हणायचं की आजचा ब्रोकर, त्याच्याजवळ सगळ्यात मोठा पॉवर आहे इंटरनेटचा. तो इथे बसून दुबईमधली प्रॉपर्टी पण विकू शकते, मुंबईमधली प्रॉपर्टी पण विकू शकते, बँगलोरमधली आणि हैदराबादमधली पण. ग्रेट. सो बिकॉज इंटरनेट इज सो पॉवरफुल, तुम्हाला ते क्लायंट जनरेट करायला, आणि तुमच्याजवळ फ्री प्लॅटफॉर्म आहे ज्यावर तुम्हाला पोस्ट करता येते. आणि ट्रस्ट मी, हा फ्री प्लॅटफॉर्म पर नक्कीच लवकरच निघून जाणार आहे. बिकॉज युट्यूब, लिंक्डइन, एनी प्लॅटफॉर्म जिथे तुम्ही आज फ्री पोस्ट करत आहे, माइट बी 5 to 10 years नंतर तुम्ही नाही करू शकणार. दॅट्स माय अनालिसिस. माइट बी. हा, बिलकुल होऊ शकतं, काही पण तुम्हाला सांगता नाही येत. आणि हे मला खूप मोठं रिअलायझेशन झालं होतं, आणि दॅट्स वाय मी विचार केला की आपण हायपर लोकल न होता आपल्याला पूर्ण शहर आहे त्यातल्या बेस्ट प्रॉपर्टीज आपण पोस्ट करायला हवं, बिकॉज लोकांना तशा प्रॉपर्टीची गरज आहे. तसं मला रिअलाइज झालं होतं आफ्टर कोविड, हॉरिझॉन्टल लिव्हिंगला खूप जास्त डिमांड येणार आहे. म्हणजे लोकांना स्वतःचे घरं पाहिजे, बिकॉज वर्क फ्रॉम होम असल्यामुळे पीपल आर नॉट व्हेरी प्रोन टू गो टू ऑफिस. हायब्रिड वर्क कल्चर झालं होतं, वर्क फ्रॉम होम लाईफ टाईम झालं होतं. तर लोकांचा असा माइंडसेट झाला की मी शहराच्या थोडा आउटस्कर्टमध्ये राहिलो तरी चालेल, पण आय वॉन्ट टू स्टे इन माय ओन बंगलो, अँड दॅट टू इन माय ओन बजेट. सो मला हे रिअलायझेशन होतं, तर मी तेव्हा हॉरिझॉन्टल लिव्हिंगच्या कॉन्सेप्टला खूप फोकस केलं. म्हटलं मी असे घरं विकणार जे आउटस्कर्टमध्ये आहे, चांगले बंगलोज आहेत, चांगल्या गेटेड कम्युनिटीज आहे, आणि मी त्यावर पहिले फोकस केला. आणि मला त्यामुळे त्या सेगमेंटमध्ये काम करणारे लोक खूप कमी होते, तर मला खूप चांगले क्लायंट भेटले. जर मी रेशोबद्दल बोलायला गेलो तर ऑलमोस्ट 10 out of 2 क्लायंट यूज टू क्लोज ॲट दॅट टाइम. व्हेरी नाईस. म्हणजे खूप चांगलं सुरुवात केली. सो या बिझनेसमध्ये पुन्हा अगेन डेव्हलपमेंट महत्वाचे आहे. म्हणजे बिझनेस सुरू करणं ही सोपी गोष्ट आहे, पण तो चालवणं आणि त्याला वाढवणं, इव्हन त्याला सस्टेन करणं, हा त्यानंतरचा पुढचा खूप महत्वाचा भाग असतो. तुम्ही युनिक आयडिया लावल्यात, तुम्ही युनिक पद्धतीने बिझनेस सुरुवात केलीत.
पण हे सुरुवात केल्यानंतर तुम्हाला असे चॅलेंजेस काय आले? सुरुवातीचा हा जो काही संघर्षाचा फेज होता तुमचा, तर त्याच्यातले जसे एक सांगितले व्हिडिओ मेकिंग इज द चॅलेंज, बट रादर दॅन बिल्डरच्या कडून जे काही चॅलेंजेस असतील किंवा कस्टमर जे होते त्यांच्याकडून जे काही चॅलेंजेस असतील, त्यांच्याकडूनचे काही ऑब्जेक्शन्स असतील कस्टमर कडूनचे, तर असे हे काय होते? सगळ्यात पहिले तर बिल्डर कडनं तर एकच चॅलेंज येतं जे पूर्ण चॅनल पार्टनर इंडस्ट्रीला होत आहे, जो आहे पेमेंट खूप लेट येतं. ठीक आहे, काही काही बिल्डर लवकर देतात असं नाही सगळं, बट मोस्ट ऑफ द फ्रॅटर्निटी पेमेंट लवकर देत नाही. प्रायोरिटी आमची लवकर नसतं आणि म्हणून कुठेतरी चॅनल पार्टनर या इंडस्ट्रीला असं वाटतं की त्यांचा यूज अँड थ्रो खूप लवकर होतो. जसाच त्यांचा वापर झाला तसाच त्यांचं थ्रो होऊन जातं. आणि हा खूप मोठा या बिझनेसचा निगेटिव्ह पॉइंट आहे. जे पण लोक हा व्यवसाय करू इच्छिता त्यांना ही गोष्ट नक्कीच माहीत असायला हवी, बिकॉज लोक प्रॅक्टिकल कधी बोलत नाही. मी बघितलं की यामधले काही खूपशे जे रिअल इस्टेट कोचेस आहेत ते फक्त मोटिवेट करतात, पण नाही काय त्यांचं डार्क साईड कधीच सांगत नाही, बिकॉज एव्हरीवन हिअर इज टू सेल. बट मला म्हणायचं की हा पण एक डार्क साईड आहे की तुम्हाला पेमेंट टाईमवर भेटत नाही, दॅट लीड्स टू फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस, आणि तो मला पण चॅलेंज गेला पहिला. दुसरा, जेव्हा तुम्ही कॉन्टेंट क्रिएशन करता तर तुम्हाला लीड्स ज्या आहेत त्या खूप नाही मिळत. लोकांना असं वाटतं की अरे मी आता एक व्हिडिओ टाकला आणि बस दुसऱ्या दिवशीपासून मला लीडची सायकल येणं चालू, असं होत नाही. दिस इज अ व्हेरी लॉंग प्रोसेस. मला लीडचा फ्लो बनवायला 2.5 वर्ष लागले. असं नाही की मी 10 महिने व्हिडिओ टाकल्यानंतर मला 11व्या महिन्यात लीड आल्या, पण तुम्ही त्या 10 महिन्याचा स्ट्रगल आणि 10 महिन्याचा एक्सपेन्स वॉज क्रेझी. म्हणजे एखादा जर मी आणखी 2-3 महिने जर परफॉर्म नसतो करू शकलो तर मला बंद पण काहीच करू शकत नव्हतं. सो दॅट इज द रिस्क आय हॅव टू. आता जे लोक रिस्क घेत आहे, ऑलरेडी त्या युट्यूबवर म्हणा किंवा इंस्टाग्रामवर म्हणा मार्केट प्लेस क्रिएट झालाय. तेव्हा मार्केट प्लेस नव्हता तेव्हा मी हे सगळं क्रिएट केलंय. आता तर तिथे मार्केट प्लेस क्रिएट झालाय. आता कोणी पण टाकला तर त्यांचे व्हिडिओ दिसणार आहे, त्यांचे व्हिडिओ अल्गोरिदम पुश करणार आहे. पण तेव्हा कोणीच नव्हतं. तेव्हा हार्डली 3 ते 4 लोक होते, त्यामध्ये आय वॉज इन टॉप 5. सो ते अपॉर्च्युनिटी बघणं, त्याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासोबत काय होतं ना, लीड जनरेशन हा खूप मोठा चॅलेंज आहे. एक तर पेमेंट लेट आहे ना, आणि लीड जनरेट करणं, हे 2 सगळ्यात मोठे प्रॉब्लेम्स आहे या इंडस्ट्रीचे. इव्हन डार्क साईड तुम्ही म्हटलं तशा आहेत ऑब्व्हियसली, पण असं तुमच्या बाबतीतला एखादा किस्सा की जिथे तुम्ही काम केलं, ऍक्च्युली बघायला गेलं तर तुम्ही चेहरा बनून एखाद्या बिल्डरसाठी, त्यांच्यासाठी तुम्ही काम करताय. आज त्यांनी जर का एम्प्लॉई ठेवले असते तर पहिल्यांदा त्यांचा पगार द्यावा लागला असता, पण आज तुम्ही स्वतःच्या पॉकेटमधून खर्च करून, स्वतःच्या आयडियाज लावून, स्वतःचं सगळं काही पणाला लावून तुम्ही जेव्हा त्यांच्या प्रॉपर्टीज विकायला मदत करताय, कस्टमरला राईट मिळावं म्हणून तुम्ही मदत करताय, त्यावेळेला रिकामे मात्र तुम्हीच राहताय. बिलकुल. सो असे काही किस्से घडले का जिथे की तुमचे पैसेच मिळाले नाहीत? नाही, पैसे मिळाले नाही असं कधीच नाही होत. हा एक चांगला साईड आहे या इंडस्ट्रीचा. जर तुमचं काम क्लीन असेल, तुमचे रिलेशन लोकांसोबत चांगले असेल, बिकॉज आय ऑलरेडी वर्कड इन इंडस्ट्री, मी खूप लोकांना ओळखत होतो, ठीक आहे, आणि माझं काम क्लीन होतं, म्हटलं माझी डील आहे. मी पहिले, आता कसं आहे ना, खूपशा लोकांच्या कंप्लेंट्सच वेगळ्या आहेत. क्लायंटने व्हिजिट केलं आहे, क्लायंटचं ऑलरेडी रिव्हिजिट झालं, त्याचं बुकिंग होणार आहे, अशा टाइमला कोणता चॅनल पार्टनर त्या बुकिंगवर तुटून पडतो, नाही हा माझा क्लायंट आहे, असं नाही. मी म्हटलं माझ्यासोबत जो आला तोच माझा क्लायंट आहे, आणि ज्यांनी माझं नाव घेतलं, तर मी खूप क्लीन बिझनेसमध्ये बिलीव्ह केला. तर मी जे पण क्लायंट माझे घेऊन गेलो ते त्यांना पण माहित होतं, जे सेल्स पर्सन आहे, डेव्हलपर कडले लोक आहे, की बाबा यांचा क्लायंटवर होल्ड आहे, यांनी या क्लायंटवर आणला आहे, मेहनत घेतली आहे, तर माझे पैसे कोणीच डुबवले नाही. माझा फक्त खराब एक्सपिरियन्स इतका राहिला की पेमेंट खूपच लेट देण्यात आलं. कधी कधी काही पेमेंटला 5-5, 6-6 महिने लागलेत, आणि त्याच्यामुळे मग काय ना, एक फ्रस्ट्रेशन येतं. पण ठीक आहे, इट्स अ पार्ट अँड पार्सल. मला असं वाटतं ही प्रोसेस आहे की तुम्ही जिथे स्ट्रेस येतं, फ्रस्ट्रेशन येतं, तुम्हाला कधी समजत नाही काय करावं, आणि त्यामधून तुमची पर्सनॅलिटी तशीच बिल्ड होते. थोडासा टफ टाइम तुम्हाला आला, चांगली गोष्ट आहे. आय एम थँकफुल फॉर दॅट. सुपर. म्हणजे ही विजन असणं खूप गरजेचं आहे. या सगळ्यांमध्ये एक गोष्ट अशी वाटते की सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे तुम्हाला एनी डेव्हलपर त्याच्यासोबत तुम्ही जात असाल, त्याच्यासोबत म्हणजे त्याचं प्रमोशन तुम्ही करत असाल, आत्ताच्या कंडिशनला म्हणजे तुम्ही चूजी बनलायत का की नाही
मल्टिपल पीपल, म्हणजे लोकांना फुकटमध्ये जर मार्केटिंग होत असेल तर नको आहे का, तर ती हवीच आहे. आता तुमच्याकडे खूप सारे एन्क्वायरीज येत असतील, खूप सारे बिल्डर्स डेव्हलपर्स मागे लागले असतील की सर आमचं करा, आमची डेव्हलपमेंट करा. सो आता बिझनेस मधला हा जो काही जे लेट पेमेंटच्या ऐवजी नाही सर आधी आमचं पेमेंट घ्या आमचं करा, असं काही ट्रान्झॅक्शन किंवा हे डेव्हलपमेंट झाल्या का? नाही सर. सी आता त्याच्यानंतर काय झालं सर, 2022 नंतर इन्फ्लुएन्सर मार्केटिंग हा कॉन्सेप्ट खूप नावाजला. ठीक आहे. बट माझं चॅनल इतकं डेव्हलप नव्हतं झालं, तर माझ्याजवळ इन्क्वायरी इन्फ्लुएन्सर मार्केटिंगच्या खूप कमी होत्या. बट टू बी फ्रँक माझ्याजवळ इन्क्वायरी प्रॉपर्टीसाठी खूप येत होत्या. आणि सर मी खूप चांगल्या प्रॉपर्टी सेल केल्या, खूप चांगल्या बिल्डरच्या प्रॉपर्टी सेल केल्या. मला एक रिअलायझेशन झालं तुम्ही जेव्हा बोलले की चुझी, तर एक प्रॉपर्टी मी सेल केलेली माझ्या एका क्लायंटला. प्रॉपर्टी खूप चांगल्या प्राइसमध्ये त्याला भेटलेली आणि वन ऑफ दी प्राईम लोकेशनवरती प्रॉपर्टी होती. डेव्हलपर चांगला होता. देर वॉज नो इश्यू विथ द डेव्हलपर, देर वॉज नो इश्यू विथ दी म्हणजे लँडचा काही इश्यू नव्हता, काही लिटिगेशन नाही. एकदम क्लिअर टायटल लँड, प्रॉपर्टी चांगली, खूप चांगल्या प्राइसमध्ये ऑन लोकेशन भेटली. जेव्हा त्याचं पोझिशन जवळ आलं, सो त्याचे आधीचे जे डेव्हलपरनी त्याचे बिल्डिंग डिलिव्हर केल्या त्यामध्ये क्वालिटीचे खूप मोठे इश्यू आले. ठीक आहे. की बाबा क्वालिटी चांगली नाही दिली, फिनिशिंग चांगली नाही दिली, लिकेजेस आहेत. आणि मग मला क्लाइंटचा कॉल आला, मैंने निखिल यार मेरे को सही नहीं लग रहा है, आप सेल कर दो ये. बोला सर व्हाट हॅपन्ड. बोला यार क्वालिटी इश्यू आहे. आता मला तो सगळ्यात मोठा सेटबॅक होता की बिल्डरचं नाव चांगलं, ठीक आहे, बिल्डर कॅश रिच, लोकेशन खूप ऑन स्पॉट, ठीक आहे, त्याची प्राइस खूप त्याला चांगली मिळाली, बट स्टील क्लायंट इज नॉट हॅपी. आणि तेव्हा मी डिसाईड केलं आय विल डू द बायफर्केशन नाव. काहीही असो, बिल्डर किती नावाजलेला असो, बट त्याचा इंटेंटच नाहीये चांगला द्यायचा, तर मग अशा बिल्डर सोबत काम करून अर्थ काय आहे? चुकीच्या लोकांना माझा क्लायंट इज अनहॅपी आणि तो अनहॅपी, तर डेफिनेटली मला माझ्या सायकोलॉजीवर अफेक्ट पडला. नाही म्हटलं मी अशा बिल्डर सोबत कामच करणार नाही. आणि लिटरली फ्रॉम दॅट डे मी कधीच तिथे व्हिजिट घेऊन गेलो नाही यार, म्हटलं हे चुकीचं होत आहे. आणि मग मी आय बायफर्केटेड की बाबा मला ज्या बिल्डर सोबत काम करणार आहे मी, दॅट विल बी टॉप 10 इन द होल पुणे. मी याच्या व्यतिरिक्त कोणाचेच प्रोडक्ट विकणार नाही, कितीही चांगले असावे, काही पण ते बोलावे. पण मला जेव्हा एकदा निगेटिव्ह फीडबॅक आला आहे मला क्लायंटकडनं, तर मी ते प्रोडक्ट कधीच विकणार नाही. सो आय टूक दॅट डिसिजन. बिकॉज तुमच्याजवळ सगळा पैसा असून तुमच्याजवळ विजनच नाहीये. जसं तुम्ही बोलले की व्यवसायाजवळ पैसा आहे, सगळं आहे, त्या बिल्डरजवळ पैसा, लोकेशन, म्हणजे तो एक आयकॉनिक एक लक्झरी प्रोडक्ट तिथे बनवू शकत होता. पण त्यांनी काय दिलं तिथे, लिपेजेस, सीपेजेस आणि लो आणि सबस्टँडर्ड क्वालिटी. इवन दो ही कुड हॅव मेड अ लँडमार्क प्रोडक्ट ऑन दॅट लोकेशन. तर तो माझ्यासाठी खूप मोठा वेकअप कॉल होता. नो मॅटर किती चांगली लोकेशनवर किती चांगला तो प्रोजेक्ट आणत असेल, बट त्या डेव्हलपरचा जर इंटेंटच नसेल चांगला द्यायचा, तो देऊच शकणार नाही. आणि दॅट्स व्हेन आय बायफर्केटेड. नाही, मी असे प्रोडक्ट्स विकणारच नाही. आय विल ओनली सेल ए ग्रेड. आय विल ओनली सेल ज्यांचे एक्झिस्टिंग प्रोडक्ट खूप चांगले आउटस्टँडिंग त्यांनी डिलिव्हर केले आहे आणि त्यांचं खरंच इंटेंट, पॅशन रिअल इस्टेट डेव्हलपमेंट आहे. ग्रेट. यालाच घेऊन मला अजून एक प्रश्न येतोय की असा एखादा किस्सा घडला का की जसं की तुम्ही एखाद्या डेव्हलपरकडे गेलात आणि जेव्हा तुम्ही व्हॉट एव्हर तुम्हाला ज्या हव्या, म्हणजे कस्टमरच्या पर्स्पेक्टिव्हने तुम्ही विचार करून बघत होता की बेस्ट क्वालिटी द्यायची आहे, तुम्ही डेव्हलपरकडे गेलाय, शूटिंग करताय किंवा काही इन्फॉर्मेशन घेताय आणि तुमच्या लक्षात आलं की इथे इट्स नॉट गोइंग गुड, देर आर सम इश्यूज, आणि तुम्ही रिजेक्ट केलंय, त्याला सांगितलं की अर्धवट काम करून तुम्ही तुमचा वेळ पैसाही घालवलाय आणि त्यानंतर तुम्ही सांगितले की नाही आम्हाला नाही करायचं, अशा काही केसेस? सो बेसिकली सर यामध्ये कसं होतं ना, जेव्हा मी प्रायमरी रिअल इस्टेट कन्सल्टिंग मध्ये जिथे मी नवीन प्रॉपर्टी सेल करतो, बरोबर, तर त्यामध्ये काय होतं ना, जेव्हा डेव्हलपर त्यांचं सेल्स ऑफिस बनवतो, तो तिथे सॅम्पल फ्लॅटचं मॉडेल बनवतो, बरोबर, डेफिनेटली दॅट वुड बी अ ग्रेट क्वालिटी. त्याच्यावरून क्वालिटी कधीच कळत नाही, ठीक आहे. आणि डेमो पीस असतो सर, तर तिथनं आपण काहीच जज करता येत नाही, आपल्याला त्यांची हिस्ट्रीज माहीत करावं लागतं. येस. बट मला आणखी एक गोष्ट रिअलाइज झाली की आपण व्हिडिओमध्ये खराब बोलू शकत नाही, बिकॉज यू नीड टू मेंटेन द इकोसिस्टम. मला खूपदा निगेटिव्ह कॉमेंट्स पण यामुळे फेस करावं लागतात की तुम्ही सगळं चांगलंच बोलता प्रॉपर्टीबद्दल. गोष्ट ती नाहीये. आय नीड टू बी इन दॅट इकोसिस्टम. मी लोकांसोबत रिलेशन खराब नाही करू शकत, मला सगळ्यांसोबत काम करायचं. मला ज्याच्यासोबत काम नाही करायचं ते तुम्हाला मी पर्सनली सांगून देईन की बाबा मी हेच प्रोडक्ट तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही बाकी प्रोडक्ट आणखी कोणाकडनं बघून घ्या. देर आर अदर एक्झिस्टिंग प्रोडक्ट दॅट यू कॅन सी फ्रॉम अदर कन्सल्टंट्स.
मी तुम्हाला हेच 5 टॉप क्वालिटी प्रोडक्ट दाखवणार आहे, नथिंग एल्स. आणि मी हे खूप पहिलेच क्लिअर करून टाकतो माझ्या क्लायंट्सला, बिकॉज मला माहिती आहे की हे बाकी त्यांनी बघितले, त्याच्यात काही इश्यू आला तर आय वॉन्ट बी रिस्पॉन्सिबल. वाय शुड आय टेक द रिस्पॉन्सिबिलिटी, बिकॉज आय एम नॉट सेलिंग दॅट. तर मी भलेही प्रॉपर्टीचे व्हिडिओ सगळ्यांचे बनवतो. आय कीप द रिस्पेक्ट विथ ऑल द बिल्डर्स, जे पण चांगले प्रोडक्ट्स इथं घेऊन येतात. चांगले घेऊन पण येत नसेल, पण आय शूट द व्हिडिओ बिकॉज दॅट इज गुड फॉर माय विजिबिलिटी. बट मी जे सेल करतो, वेन इट कम्स टू कन्सल्टिंग, आय एम व्हेरी चुझी. मला असेच प्रोडक्ट क्लायंट्सला द्यायचे की त्यांनी मला लक्षात ठेवलं पाहिजे की अरे हा बाबा, यांनी मला हा प्रोडक्ट दिला, नाव आय गॉट माय ड्रीम हाऊस, आणि खरंच क्वालिटी चांगली आहे, एव्हरीथिंग इज गुड अँड आय एम व्हेरी हॅपी. नाईस. या बिझनेस मॉडेलमधली एक गोष्ट मला जाणून घ्यायची आहे, ती म्हणजे की तुम्ही जेव्हा एखाद्या कस्टमरला छानसं त्याचं ड्रीम होम खरेदी करायला मदत करताय, सो तेव्हा तुमचा जो काही बेनिफिट आहे इन टर्म्स ऑफ कमर्शियल्स, तो कसा मिळतो किंवा तो कसा असतो? सो बेसिकली ब्रोकर म्हणजे 2%. एकदम सिम्पल आहे. आम्ही क्लायंटकडनं काही चार्ज करत नाही, बिकॉज आय मीन टू प्रायमरी रिअल इस्टेट कन्सल्टिंग. क्लायंटकडनं 0 चार्जेस आहे. इवन वी विल हेल्प देम विथ द निगोसिएशन. आम्ही त्यांना प्रॉपर कन्सल्टिंग करतो, आम्ही त्यांना प्रॉपर रिपोर्ट पाठवतो, वी एज्युकेट देम, वी हेल्प देम विथ द निगोसिएशन. मी सगळं काही जे क्लायंटची रिक्वायरमेंट आहे, इवन कुठे कुठे क्लायंटला माहीत करायचं होतं की पर्टिक्युलर फ्लोअरवरून कसा व्ह्यू येणार, सो आय टूक माय व्हिडिओग्राफर, त्याला म्हटलं तू ड्रोन शॉट घे तिथनं, पर्टिक्युलर फ्लोअरवरनं कसा व्ह्यू येणार ते पण आम्ही त्यांना दिलंय. त्यापर्यंतची सर्व्हिस फ्री ऑफ कॉस्ट, ₹1 पण त्याला लागत नाही. आणि इन सम केसेस मला क्लायंट्सचे कॉल आले, अरे यार मुझे अभी लेटेस्ट डिमांड नाही आहे. डिमांड जात असतो जेव्हा जेव्हा एक पर्टिक्युलर कम्प्लिशन असते स्लॅबचा कन्स्ट्रक्शन लिंक पेमेंट नुसार. तर एका क्लायंटला डिमांडच गेलेला नव्हता खूप दिवसाचा. यार आई एम बिट वरीड कि मुझे डिमांड नहीं आया है, डेवलपर बोल रहा है कि थोड़ा सा उसका कुछ तभी इशू है जिसके कारण डिमांड नहीं आ पा रहा है, लेकिन कंस्ट्रक्शन चालू है. बट मैं ट्रस्ट नहीं करता हूँ. आउट ऑफ स्टेट राहत होता तो क्लायंट, हिंदी सायडर होता. तर म्हटलं ठीक आहे सर, म्हटलं जस्ट फॉर यू मी तुमच्यासाठी आय विल शो यू द प्रॉपर बिल्डिंग. तर मी ड्रोन शॉट घेतला, मी त्याचे थोडेसे व्हिडिओचे शॉट घेतले आणि क्लायंटला पाठवले. ही सेड आय एम सॅटिस्फाईड, डेफिनेटली कन्स्ट्रक्शन चालू आहे, मला आतापर्यंत डिमांड नाही आलेली. सो ही वॉज व्हेरी मच हॅपी. म्हणजे इवन आफ्टर दी बुकिंग वी डोंट लीव क्लायंट. आम्ही त्यांना तिथपर्यंत मदत करतो फ्रॉम दी स्टार्ट. कोणाला काही व्ह्यू बघायचा आहे त्याच्यासाठी मदत करलो, कोणाला पर्टिक्युलर वॉक थ्रू बघायचं आहे त्याच्यासाठी आम्ही हेल्प करतो, कोणाला क्लायंटला USPs माहीत करायचे ते आम्ही मदत करतो. सगळ्या गोष्टी ज्या स्पेसिफिक फीचर्स आहेत जिथनं क्लायंटचा डिसिजन मेकिंग इझी होईल त्या गोष्टींसाठी आम्ही वी आर व्हेरी मच कॅपेबल, आणि त्यासाठी आम्ही वी आर व्हेरी मच इफिशियंट. ग्रेट. मी हा प्रश्न मुद्दामून विचारला कारण काय असतं की ब्रोकर कन्सल्टंट म्हटलं की माणसाच्या डोक्यात पहिल्यांदा काय येतं की बाबा याचा फायदा काय. सो एनीवन म्हणजे ऑडियन्स मध्ये किंवा अनेक लोकांना आपलं ड्रीम हाऊस बांधायचं असतं, घ्यायचं असतं, आणि पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा मोठमोठ्या शहरांमध्ये घर घ्यायचं म्हणलं की पहिला प्रश्नचिन्ह निर्माण होतो, कुठे, मग प्रॉब्लेम्स, लिगल इश्यूज, बरोबर आहे का, कोणाला विचारू, अशा अनेक गोष्टी असतात. बट दिस इज द गुड प्लॅटफॉर्म आय से की इथे आल्यानंतर तुमचं खरं तर हे प्रश्न अनेक जे ते पॉपअप थांबतील आणि तुमच्या पॉकेटला काही तुम्हाला कुठे बर्डन नाही येणार आहे. तुम्हाला तुमचं घर शोधायला तुम्हाला मदत करणार, म्हणजे निश्चितच हेल्प होणार आहे. सो मला वाटतं की खूप चांगली अपॉर्च्युनिटी श्रोत्यांसाठी, लोकांसाठी सुद्धा आहे की जे ओव्हरऑल आज असे अनेक लोक आहेत. आता रिसेंटली आपण बऱ्याचशा काही कॉम्पिटिटर्स म्हणजे बॅनर्स, रेडिओ ऍड आपण ऐकतो. द प्रॉपर्टी मॉल नावानं एक बरेचसे ऍड असत आहे, द रिअल इस्टेट मॉल, सॉरी द रिअल इस्टेट मॉल. सो तो ऍड ऐकत असताना म्हणजे मॉल म्हटलं तर हे फळभाज्यांसाठीचे मॉल पाहिलेले आहेत, ऐकलेले आहेत, बट आता प्रॉपर्टी मॉल म्हणजे नेमकं काय. सो आय थिंक की याच पद्धतीने तुमचा जो कॉन्सेप्ट आहे तोच कॉन्सेप्ट आहे, तर वेगळ्या पद्धतीने इन अ फिजिकल वे. तो इट्स अ रिअल इस्टेट बेसिकली. मला असं वाटतं कोणत्याही फील्डमध्ये इनोव्हेशन खूप महत्वाचं आहे, आणि विथ द रिअल इस्टेट मॉल जे येत आहे इट्स व्हेरी इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट दॅट जे फाउंडरनी त्यांच्या आणला आहे. गुड, दॅट्स अ फिजिकल फॉर्म ऑफ प्रोडक्ट जे ते प्रॉपर तिथे व्हिजिट करून तुम्ही ते बघू शकता. पुढे जाण्याआधी एक जरूर म्हणजे या पॉडकास्टमधून काही लोकांना मदत व्हावी हा प्रामाणिक एक थॉट आतमधून येतोय, त्यासाठी विचारेन की समजा जे काही ऑडियन्स आहे त्यापैकी कोणाला जर तुमच्यापैकी तुम्हाला
कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा प्रॉपर्टीच्या सर्च मध्ये असतील तर तुम्ही त्यांना मदत करू शकाल का? आणि मदत करायची असेल तर तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट केला पाहिजे? सर माझा नंबर आहे, माझं तुम्ही चॅनलचं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आपण देऊया. बिलकुल, डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर, माझं चॅनलचं लिंक आणि ईमेल आयडी तुम्ही देऊ शकता. नक्कीच ते जेव्हा पण आम्हाला कॉन्टॅक्ट करतील आमची क्विक रिस्पॉन्स टीम त्यांना कनेक्ट करेल. आजपर्यंत किती डील्स तुमच्या माध्यमातून तुम्ही केलेले? सर देर आर मोर दॅन 300+. ग्रेट. आणि असा काही एक्सपिरियन्स की पाठीमागच्या 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी तुम्ही कोणाला तरी काहीतरी एखादं घर घ्यायला मदत केली अंटिल दे आर थँकफुल टू यू, किंवा आज ते म्हणजे ना की एक फॅन बनलेत तुमचे, असे काही 1-2 किस्से? खूपसे क्लायंट आहेत ज्यांना माझं कन्सल्टिंग खूप आवडलेलं आणि डेफिनेटली त्यांना कन्सल्टिंगच आवडलेलं नाही, त्यांना फ्रॉम दी प्रोसेस इटसेल्फ की त्यांनी माझा व्हिडिओ बघितला, दे हॅव सीन एव्हरीथिंग. एक तुम्हाला खूप इम्पॉर्टंट म्हणजे माझ्यासाठी खूप महत्वाचा इन्सिडेंट आहे. सो बेसिकली आय हॅड अ क्लायंट ज्यांना माहीतच नव्हतं की असं काही युट्यूबर आहे, बिकॉज वी वेअर द फर्स्ट फ्यू पीपल ज्यांनी मार्केट प्लेस क्रिएट केली युट्यूबवर रिअल इस्टेट कॉन्टेंट बद्दल, की बाबा रिअल इस्टेट प्रॉपर्टी युट्यूबला पण दिसतात. ते इंडियामध्ये तेवढा अवेअरनेस नव्हता. आजपासून मी 2-3 वर्ष आधीची गोष्ट करत आहे, वेन हार्डली 1 ते 1.5 वर्ष मला झालं होतं. सो वन ऑफ द क्लायंट मला कनेक्ट केलं आणि त्यांनी म्हटलं की आय वॉन्ट टू सी देर इज अ विला प्रोजेक्ट इन द आउटस्कर्ट ऑफ पुणे सिटी, मला तो बघायचा आहे. आणि त्यांना त्यांच्या इनलॉजसाठी तो प्रोडक्ट घ्यायचा होता, बिकॉज दे वेअर प्लॅनिंग टू रिटायर आणि त्यांना पुणेमध्ये शिफ्ट व्हायचं होतं आणि त्यांना घर हवं होतं प्रॉपर. तर त्यांनी मला त्याच्यासाठी इन्क्वायर केलं आणि ते आले. मग माझ्याच कारमध्ये मी त्यांना घेऊन गेलो. ते वाकडमध्ये राहायचे आणि आय शोड देम द प्रोडक्ट. ऑलमोस्ट 2 ते 3 तास माझ्यासोबत होते. प्रोडक्ट मी पूर्ण दाखवला, मी स्वतः एक्सप्लेन केला, सेल्स पर्सननी खूप कोऑर्डिनेट केलं, त्यांना खूप आवडलं. आणि आफ्टर दॅट क्लायंट वॉज लाईक निखिल एक जेन्युइन आय वॉन्ट आन्सर की मी माझ्या इनलॉजसाठी बघत आहे वेदर दिस प्रोडक्ट इज गुड फॉर देम ऑर नॉट. कारण मी आणखी एक प्रोडक्ट बघितलाय विच इज अन अपार्टमेंट विच इज लोकेटेड इन पिंपले सौदागर, ज्याचं पोझिशन थोड्याच दिवसात आहे. आणि मला आय एम इन टू कॉन्शियस कन्सल्टिंग, मला असं वाटलं की इथे कुठेतरी माझी पण चूक होत आहे. हे आपण प्रोडक्ट त्यांना चांगला दाखवलाय पण त्यांच्या पॅरेंट्सनुसार तो प्रोडक्ट बरोबर नाही, कारण तिथे हॅबिटेट डेव्हलप व्हायला वेळ लागेल. ठीक आहे, तिथे लोक यायला वेळ लागेल. तिथे 50-60 वर्षाचा जर व्यक्ती मी तशा प्रॉपर्टीमध्ये राहायला गेला तर मेडिकल इमर्जन्सीचा खूप मोठा इश्यू होईल इन केस ऑफ जर काही मेडिकल इश्यू झाला तर. आणि मला ते रिअलाइज झालं की त्या पर्टिक्युलर एरियाला डेव्हलप व्हायला आणखी 10 वर्ष लागेल. आणि अशा जागेला त्यांचे पॅरेंट्स राहायला मला नाही वाटत की हे बरोबर आहे. तर बिंग कॉन्शियस मी वाटलं ऍक्च्युली तुमचा हा कॉल बरोबर आहे. मी तुम्हाला प्रॉपर्टी दाखवली, ती सुंदर आहे, डेफिनेटली तुम्ही यंग कपल आहे, तुम्ही राहिले काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा तुम्ही म्हणत आहे की तुमच्या पॅरेंट्ससाठी तुम्ही बघत आहे, तर फ्रँकली मला असं वाटतं की ती प्रॉपर्टी आता रेडी नाही आहे तुमच्या पॅरेंट्ससाठी. ऑलमोस्ट 10 वर्ष त्या जागेला डेव्हलप व्हायला लागेल. तर मला असं वाटतं की तुम्ही तो कॉल नको घ्यायला. आणि त्यांनी मला जी दुसरी प्रॉपर्टी स्वतः त्यांनी जाऊन बघितलेली ती मला दाखवली की निखिल ही बघितली आहे, याचं 6 महिन्यामध्ये पोझिशन आहे. इट वॉज अन अपार्टमेंट, डेफिनेटली दे वॉन्टेड अ बंगलो, बट मी पण त्यांना एक रिअलिस्टिक गोष्ट सांगितली की तुम्हाला बंगलो तुमच्या बजेट, जे त्यांचं बजेट होतं 1.5 कोटी तेव्हा त्यांचं बजेट होतं, त्यामध्ये तुम्हाला शहराच्या आतमध्ये भेटणं खूप कठीण आहे. आणि तुम्हाला शहराच्या आतमध्ये भेटलं पण तर तुम्हाला चांगली कम्युनिटी भेटणं खूप कठीण आहे तुमच्या स्पेसिफिकली तुमच्या इनलॉज किंवा तुमच्या पॅरेंट्ससाठी. तर त्यांनी मला जे सोसायटी दाखवली प्रॉपर, त्याचं सगळं काही व्यवस्थित होतं, ॲम्युनिटीज होत्या, सगळं काही जवळ उपलब्ध होतं, हॉस्पिटल्स जवळ होते. आणि मी म्हटलं फ्रँकली तुम्ही खूप चांगली प्रॉपर्टी ऑलरेडी बघितली आहे, यू डोंट गो फॉर द प्रॉपर्टी जे मी तुम्हाला दाखवत आहे, यू गो फॉर दिस वन. अँड दे वर शॉक्ड की बाबा, कारण की ब्रोकरचा प्रत्येक वेळी विचार असतो की बस मला विकायचं आहे, मला काय मिळणार किंवा माझंच काय, मला 4 पैसे मिळणार तर माझंच. पण मला तेव्हा ते रिअलायझेशन झालं की नाही यार, आपण असं नाही करू शकत. आणि आय डोंट नो, दॅट्स माय व्हॅल्यूज. कशाला काहीतरी विकायचं. आणि दॅट्स वेन ही ऑलवेज रिमेंबर्ड मी. त्यांनी मला चांगला रिव्ह्यू पण दिला आणि तो खूप मोठा टर्निंग पॉईंट होता. आणि मला तेव्हा पण जे आपण माझं एक स्पष्ट मत आहे की आपण जेव्हा दुसऱ्याचा फायद्याचा विचार करतो तेव्हा आपला फायदा होत असतो. सो वी ऑल आर हिअर टू ऍड व्हॅल्यू. आपण जेव्हा द्यायला लागतो तेव्हा नेचर, निसर्ग मल्टिप्लाय करून आपल्याला ते परत द्यायला लागतो. तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून लोकांना द्यायला चालू केलं, ज्ञान दिलं, त्यांना राईट रॉंग या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याबद्दलचा अवेअरनेस दिलात
आणि माइट बी बिकॉज ऑफ दॅट आज तुम्हाला कुठेतरी भरभराट किंवा काही गोष्टी लाभल्या. खूप सुंदर. सुरुवात आपण पाहिली की बिझनेस सुरुवात करताना जो स्ट्रगल आहे तो तुमच्याकडून मला पाहायला मिळाला. याच्यामध्ये जेव्हा सुरुवात केली तेव्हा तुम्ही एकटे होतात. आज आता किती एम्प्लॉई तुमच्या बरोबर काम करतात? सो आता माझ्याजवळ 6 लोक माझी टीम आहे आणि माझा पार्टनर, असं मिळून आम्ही टोटल 8 लोक आहेत. 8 लोकांची टीम आहे. येस. आणि भविष्यात फ्युचर काय पाहताय या बिझनेस मधून? डेफिनेटली सर, मला पहिले ऍक्च्युली मी जेव्हा स्टार्ट केलं, सो आय वॉन्ट टू बी द टॉप. ठीक आहे, पण मी आता तो विचार करत नाहीये. आय वॉन्ट टू बी द बेस्ट. ठीक आहे, मी या फील्डमध्ये सर्वोत्कृष्ट व्हायचं. मला टॉप नाही व्हायचं. बिकॉज जे टॉप होतात ना त्यांचा माइंडसेटच वेगळा आहे. बिकॉज त्यांना टॉप व्हायचं आहे बाय एनी मीन्स, बेग बॉरो स्टील. मी या कन्सल्टिंग इंडस्ट्रीमध्ये ज्या टॉप कंपनी बघितल्या त्या फक्त ते काम करतात, बेग बॉरो स्टील. आणि मला ते करायचं नाही. आय वॉन्ट टू बी द बेस्ट. आय डोंट वॉन्ट टू बी द टॉप. हा खूपच सुंदर वेगळा विचार. खूपच सुंदर. या सर्वांमध्ये आता म्हणजे जसं की तुम्ही 8 लोकांची टीम आहात, सर्वजण तुम्ही मदत करताय. आता सर्वसाधारण किती प्रॉपर्टीज किंवा किती बिझनेस ओनर डेव्हलपर्स बरोबर तुमचा आता टायअप आहे? सो वी गॉट अ टायअप विथ मोर दॅन 100+ बिल्डर्स. देयर इज नो प्रॉब्लेम, बिकॉज आम्ही रिटेल कन्सल्टिंग मध्ये जास्त आम्ही काम केलंय. सो यामध्ये कसं आहे, दोन टाईपचे कन्सल्टिंग लोक करतात. एक असतात की ज्यामध्ये लोक फोकस प्रोजेक्टवर काम करतात. ते 1 ते 2 ते 3 प्रोजेक्टच फोकस करणार, तेच प्रोजेक्ट क्लायंटला दाखवणार, बाकी आणखी काहीच दाखवणार. माझा प्रश्न त्यासाठीच विचारला की तुमच्याकडे व्हरायटी काय आहे, की किती जर मला सुद्धा प्रॉपर्टी तुमच्याकडे बघायची आहे तर डेफिनेटली मला तुम्ही काय चॉईसेस देणार आहात? अल्टिमेटली नंबर ऑफ चॉईसेस असतील तर मला त्याच्यातलंही बेस्ट निवड करायला सोपं. सर, वी आर एम्पॅनल्ड विथ 100+ बिल्डर्स. देयर इज नो प्रॉब्लेम. वी गॉट लॉट ऑफ कनेक्ट इन दी बिल्डर लॉबी. इन पुणे ओनली और आउटसाइड? पुणे अँड दी आउटस्कर्ट. नाव वी आर प्लॅनिंग की आम्ही दुसऱ्या सिटीज मध्ये पण एक्सप्लोर करावं. आय हॅव रिसेंटली म्हणजे लास्ट इयर आय वेंट टू दुबई ट्वाइस बघायला. ऑल्सो आय एम एक्सप्लोरिंग मुंबई. ऑल्सो आय एम एक्सप्लोरिंग हैदराबाद अँड बँगलोर. बट करंटली वी आर फोकसिंग ऑन पुणे ओनली. बिकॉज मला असं वाटतं पुणेतच विकायला खूप काही आहे आता, आणि आमची बँडविड्थ आता पुणेपर्यंतच आहे. ओके. पण असं आता वाटतं का की रिअल इस्टेटला सॅच्युरेशन येतंय? बिकॉज पूर्वीचा एक काळ होता, जसं की आपले वडील म्हणू किंवा पाठीमागची पिढी, ज्यांच्याकडे एक घर बांधणं हे आयुष्यातलं एक स्वप्न होतं. त्यानंतरची जी ही पिढी आली आणि एक नाही तर 2-2, 3-3 घरं, म्हणजे जे पुण्यात खूप अर्ली आलेले आहेत, 90s मध्ये वगैरे पुण्यात आलेले आहेत, त्यांनी एक नाही तर 2-2, 3-3, 4-4 प्रॉपर्टीज घेतलेल्या आहेत, जागा घेतलेल्या आहेत, आज डेव्हलप केलेल्या आहेत, रेंटेड दिलेल्या आहेत. सो मुलं पाहिली तर त्यांना 1 किंवा 2च आहेत, घरं मात्र 4 किंवा 5 आहेत. मग आता करायचं काय? सो असं जर पाहिलं म्हणजे की प्रत्येक व्यक्तीकडे जो 90s मध्ये आलेला आहे त्याच्याकडे 3-4 घरं आहेत, मुलगा एकच आहे, घरं 4 आहेत. सो आता जो मुलगा त्या फॅमिलीचा करता बनलेला आहे त्याला खरं तर घर बांधायचंच नाही आता, बिकॉज ऑलरेडी त्याला सगळं काही केलेलं आहे आणि प्रत्येकाचंच या पद्धतीनं हे अशी डेव्हलपमेंट झालेलं आहे. तर मग असा प्रश्न पडतो की काही दिवसानंतर जो शोध आहे तो थांबेल का? कुठेतरी सॅच्युरेशन या बिझनेसमध्ये येणाऱ्या 10 वर्षात येईल का? असं नक्की 10 वर्षात येणार, पण आता सॅच्युरेशन येणार नाही मला असं वाटतं. आणि त्याच्या मागे रिझन आहे. डेफिनेटली थोडासा म्हणजे मार्केटमध्ये बिझनेस स्लो झालाय, पण मागचे ते 2 ते 3 इन्सिडेंट, जसा की टॅरिफ्स झाला, त्याच्यानंतर आपला जो मार्केट क्रॅश झाला, त्याच्यानंतर आता जो इंडिया पाकिस्तान चालू आहे, त्याच्यामुळे लोकांचं डिसिजन थोडंसं एक स्केप्टिकल झालेत लोक की बाबा आता घ्यायचं की नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे इन्क्वायरीज कमी होत आहे, थोडासा लोकांचा फोकस दुसऱ्याकडे डायव्हर्टेड आहे. बट फ्रँकली मेन आणि याच्या व्यतिरिक्त पण एक मोठा मुद्दा जो झाला आहे मार्केटमध्ये की प्राइसिंग जे आहेत डेव्हलपरनी खूप हाय ठेवल्या आहेत, ज्याच्यामुळे लोकांना अफोर्डेबिलिटी बसत नाही. सो आता तर मार्केट इज सुपर. मला असं वाटतं की मार्केटमध्ये मार्केट इज सुपर फॉर लक्झरी ओनली. हा, लक्झरी. जे ऑर्डिनरी आहे, ऑर्डिनरी जो सर्च होता तो ऑलमोस्ट संपलेला ऑलरेडी आहे. आता मला घर घ्यायचं नाहीये, घ्यायचंच झालं तर मला स्वतःला राहायसाठी आणि ते लक्झरीसाठी म्हणून घ्यायचंय. मला घर घेण्यात इंटरेस्ट नाही, आता मला लक्झरी घेण्यात इंटरेस्ट आहे. माइट बी हा माइंडसेट थोडासा आता चेंज झालेला असावा किंवा तो झालेला आहे. पण जो काही बूस्ट होता पाठीमागच्या ह्याच्यात रिअल इस्टेट मधले रिटर्न्स होते, नॉर्मली आता रिअल इस्टेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बऱ्याचशा लोकांचा काय प्रायमरी थिंग म्हणून नाहीये,
तर इन्व्हेस्टमेंट म्हणून सुद्धा बऱ्याचदा आज रिअल इस्टेटकडे पाहिलं जातं. मी त्यावरच येणार होतो. सो बेसिकली कसं आहे ना, आपण जेव्हा मेट्रो सिटीज किंवा Tier 1 सिटीज बद्दल बोलतो तर इथे मॅक्सिमम क्राऊड तिथला नाहीये, तिथे मायग्रेट करून आलेला क्राऊड आहे. तर तुम्ही जेव्हा म्हटलं की एका प्रत्येक व्यक्तीचे 3 ते 4 ॲसेट क्लास झाले आहेत रिअल इस्टेटमध्ये, रिअल इस्टेट हा जो आहे ना, हा असा ॲसेट क्लास आहे तिथे सगळ्यात जास्त इंडियन्स बिलीव्ह इन इन्व्हेस्टिंग आफ्टर गोल्ड. गोल्ड अँड रिअल इस्टेट इज वन ऑफ दी बेस्ट ॲसेट क्लास जिथे त्यांना सेफ वाटतं. तर त्यामुळे त्यांचा ॲसेट क्लास असल्यामुळे लोकांना असं वाटतं यामध्ये आपल्याला रेंटल ॲप्रिसिएशन मिळणार, आपल्याला कॅपिटल ॲप्रिसिएशन मिळणार, त्यामुळे इथे लोक जास्त इन्व्हेस्ट करतात. सुपर. निखिल सर, खूपच छान आज म्हणजे इन्साइट दिले. खरं तर 0 to hero अशी तुमची ही जर्नी आहे. इनोव्हेटिव्ह आयडियाज, तुमचं एज्युकेशन, ज्ञान, नॉलेज, एफर्ट्स सगळ्या गोष्टी लावल्यात आणि तुम्ही त्या पद्धतीनं स्वतःला किंवा या बिझनेस मॉडेलला सक्सेसफुल बनवलं. सो इट्स अ व्हेरी इन्स्पायरिंग जर्नी आणि खूप साऱ्या रिअल इस्टेट बद्दलच्या इन्साइट खरं तर मिळाल्या. म्हणजे असं काय असतं आणि एवढ्या छान पद्धतीनं घर शोधताना मदत होऊ शकते. खरं तर मला आज इंटरव्ह्यू ऐकताना पहिल्यांदा समजतंय. त्यामुळे मला निश्चित घर घ्यायचं असेल, लक्झरी घर घ्यायचं असेल तर निश्चितच पहिल्यांदा निखिल मोहोळ आठवतील, अगदी 100%. आणि आय होप की अनेक लोकांना यातनं मदत होणार आहे. आणि खूप सुंदर विषय किंवा खूप सुंदर मुद्दा आजच्या या पॉडकास्ट मधून लोकांपर्यंत पोहोचतोय. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. खूप चांगलं वाटलं सर तुमच्यासोबत बोलून. येस. सो आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला यातनं काही शिकायला मिळालं, तुम्हाला काही या पॉडकास्टमधून फायदा झाला, जरूर कमेंटमध्ये कळवा. निखिल सरांचे जे काही डिटेल्स आहेत ते निश्चित डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. जर तुम्हाला वाटलं की त्यांच्याशी भेटावं, बोलावं तर निश्चित ते तुम्हाला मदत करायला अवेलेबल असतील. ओके. सो थँक्यू सो मच. तुमच्यापैकी, तुमच्या मैत्रिणींपैकी जर का कोणी घराच्या शोधात असेल तर निखिल मोहोळे सर निश्चित त्यांना मदत करू शकतील असं मला वाटतं. त्यामुळे जरूर त्यांना हा पॉडकास्ट शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रणाम. धन्यवाद.